बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातून एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे। तालखेड फाट्याजवळ डिझेलने भरलेला टँकर पलटी झाल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल सांडलं। मात्र मदतीसाठी नव्हे तर डिझेल भरण्यासाठीच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। बादल्या, कॅन आणि विविध भांडी घेऊन नागरिक घटनास्थळी धावताना दिसले। नेमकं काय घडलंय पाहूया हा विशेष रिपोर्ट। तालखेड फाट्याजवळ हा अपघात घडला। मिळालेल्या माहितीनुसार डिझेलने भरलेला टँकर अचानक चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावर पलटी झाला। अपघात इतका भीषण होता की टँकर मधील मोठ्या प्रमाणात डिझेल रस्त्यावर सांडू लागलं। घटनेची माहिती परिसरात पसरताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले। विशेष म्हणजे अनेक नागरिक बादल्या, कॅन आणि विविध भांडे घेऊन डिझेल गोळा करण्यासाठी धावताना दिसले। काहींनी थेट रस्त्यावर सांडणारा डिझेल भरायला सुरुवात केली। या संपूर्ण प्रकारामुळे काही काळ परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला। वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान डिझेल सारखा ज्वलनशील पदार्थ मोठ्या प्रमाणात सांडल्याने मोठा धोका निर्माण होऊ शकतो। मात्र तरीही अनेकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून डिझेल गोळा करण्याचा प्रयत्न केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले। डिझेल टँकर पलटी झाल्यानंतर मदतीपेक्षा डिझेल गोळा करण्यासाठी नागरिकांची झालेली झुंबड आता सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र अशा वेळी नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देणं तितकंच महत्वाचं आहे।